सकाळची सुरुवात स्वतःवर 30-40 रुपये खर्च करून झाली. बाकी नवीन शूज घेतले सो 3-4 दिवस त्याचंच कौतुक असणार आहे. माझे सिल्की सिल्की केस असे हवेत उडवत मी चालली माझ्या शूटला. तळजाईमधून जाताना पण ये हसी वादिया हे गाणं मी म्हणते. गरिबी लय वाईट. बाय द वे हे असल्या भारीवाल्या गाड्या घ्यायला किती पैसे लागतील जाऊ दे. गाडी घेऊ शकत नसलं म्हणून काय, खाऊ तर शकते. पोट पूजा करून शूटला जायचं होतं. कोथिंबीर वडी आणि वडा सॅम्पलवर ताव मारून पुन्हा ह्या गोल भजी मागवल्या. आपलं खाणं इंटरनॅशनल लेवलचे, लोक त्याच्याबरोबर घास घेऊन खातात आणि आपण दोन्ही घास वेगळे खातो. बाकी मी खूप दानशूर आहे. माझं पोट भरलं की मी सगळं वाटावाटी करत असते. खाऊन झालं की चहा पिण्याच मॅन्डेटरी असतं, पण चहा मिळाला नाही म्हणून कॉफी ऑर्डर केली. माझं हे घाणेरडं तोंड बघूनच एखादं कॉफी पिणारं कॉफी प्यायचं बंद करेल. असो, फायनली शूट लोकेशनला पोहोचलो आणि शूट वगैरे किंवा महत्वाचं काही असलं की तोंडावर फोड येणंच कंपल्सरी. तो आपल्याकडे ले मेकअपचे प्रॉडक्ट आहेत. लेपापोती करून घेतली. डायरेक्टरला विचारलं की मोकळी सोडायची का बांधायची. डायरेक्टरनी सांगितलं बांधून घ्या, मग बांधले. जोपर्यंत ही बुटाडं जुनी होत नाही तोपर्यंत ह्याचं कौतुक असंच असणार आहे. बाकी पाठीमागे कॅमेरा वगैरे सगळं रेडी होत होतं आणि माझी तयारी पण झालेली होती. सगळ्या प्रॉब्लेम्सला माझ्यासोबत व्हायचं असतं. माझं 350 रुपयांचं बॉडी लोशन बॅगमध्ये सांडलं. ब्रँडवाल्यांनो पाठवून द्या. शूटला सुरुवात झाली, पण माझं हे बुटाचं प्रेम, माझं नवीन शूजचं प्रेम काही संपत नव्हतं. ते कॅमेरामध्ये पण मला तेच दाखवायचं होतं. माझ्या तोंडापेक्षा माझे शूज दिसणं महत्वाचं होतं. फायनली सिरियस नसलेल्या स्वतःला सिरियस केलं आणि शूट कंप्लीट करून घेतलं. माझं दुसरं शूट होतं ते जॅकेटवरती होतं आणि हे जॅकेट मला एवढं मोठं होत होतं की मी 1 पीस घालून फिरले तरी चालेल. फायनली पुन्हा स्वतःला सिरियस केलं आणि शूट कंप्लीट करून घेतलं. जाताना उगाच हवा करायची म्हणून फोटोशूट व्हिडिओ शूट केलं. मग अशी एवढं गिळून पण मला आता पण परत फ्रूट प्लेट खायची होती. मला काय भस्म्यारोग झालाय का काय देव जाणे. प्लेट आणलेली पिशवी मात्र पद्धतशीरपणे बॅगमध्ये कोंबली, कारण उद्या त्याच्यामध्ये कचरा टाकायला होईल म्हणून. खाल्लं की झोप येणं हे नॅचरल आहे यार, शेवटी माणूस आहे मी. झोपून उठल्यावर पण परत भूक लागणार, कारण शेवटी माणूस आहे यार मी. घरी गेले तर शरण्याने आणि तिच्या माऊनी एका नवीन खेळाचा शोध लावलेला, त्यामध्ये मला पण खेळायला भाग पाडलं. शरण्याला दूध भाकरी खायची होती म्हणून जाताना दुधाची पिशवी घेतली, दूध तापायला घातलं आणि भाकरी माझ्या प्रेमळ अशा वहिनीने ऑलरेडी मला डब्यामध्ये भरून दिलेली होती. अजून एक भारी गोष्ट म्हणजे माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने मला तिच्या हाताने बनवलेला आलेपाक आणि त्याचसोबत हे भारी असे डिंकाचे लाडू दिलेले आहेत भाई. आणि त्यातल्या त्यात हे जो डबा आहे तो स्टीलचा डबा तिने मला दिला, नाही तर मी इतर कोणाला डबा देताना प्लास्टिकचा देते, कारण तो पुन्हा येण्याचे चान्सेस नसतात. एवढी दिलदार लोक कशी असू शकतात. बाकी 1 नंबर टेस्ट होती लाडूंची. थँक्यू 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 सो मच. माझं गोंडूचं लेकरं तिनं केलेला पसारा तिचं तीच आवरत होती, कारण आमच्याकडे तसा रूल आहे. मी इकडे माझे काम आवरून फ्लेक्स करत होते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आमचे व्लॉग दाखवायच्या नादात माझं सगळं दूध इकडे उतू गेलं. आणि आज पुरतं एवढंच, कारण मला हा सगळा पसारा साफ करायचा आहे, कारण तुम्ही बघणारे लोक येणार नाहीत, हो ना.